तर हॅलो भावांनो, आपली गाडी भरलेली कुठं माहिती आहे का? कर्नाटक जमखंडीला. आणि गाडीत जरा लोड जरा जास्तच होता, हौद्या लेवलच माल होता. आणि तुम्हाला सांगतो, गाडी तर आपण दुपारीच भरून ठेवलेली बरं का भावांनो, पण आपल्याला निघायचं तर संध्याकाळीच होतं. पण गाडी भरताना मला काही झालं नव्हतं, पण गाडी भरून ज्यावेळी घरी आलो तर तेव्हा जरा माझी तब्येत अचानक डाऊन झाली. आता तब्येत अचानक डाऊन झाली म्हणल्यानंतर लावला आपल्या जोडीदाराला फोन, म्हणलं संध्याकाळी आपल्याला जायला लागतंय कर्नाटकला. तर भाऊ म्हटला, रमजा म्हटला की कुठं जायचं आहे सांग. म्हणलं तुझ्या सासरवाडीकडे जायचं आहे. भाऊ म्हटला चल येतो, काय विषय नाही. आता सासरवाडीला जायचंय म्हटल्यानंतर भाऊ तयार झालेला. जाता जाता आपल्याला हे रात्री बघा 2-3च्या दरम्यान वीटभट्टीवर काम करणारी माणसं दिसली. काय राव, एवढ्या रात्री पण कष्ट करावं लागतंय, गरिबांच्याच नशिबाला कष्ट आहे. बाकी काय नाही भावांनो. मग पुढं आलो डायरेक्ट खुर्चीत रात्री मस्तपैकी लाइटिंग मध्ये आपलं ब्रिजच्या वरनं चाललेलं. रात्रीची रहदारी जरा कमीच होती. गाडी तर आपलं रमजान चालत होता, मी आपल्या साईडलाच बसलेलो, कारण की आपल्याला गाडी काय चालवायला जुळत नव्हतं. मग पाय पुढे आल्यानंतर मस्तपैकी जरा नजारा दिसला यो झाडी झोडपांचा. म्हणलं व्हिडिओ उचलायला लागतोय तेवढ्या रात्रीत, चला म्हणलं व्हिडिओ तेवढा उचलला. आता काय आपल्याला जाऊन गाडी पार्टीच्या दारात जाऊन आपल्याला थांबायचं होतं. सकाळी मग काय गाडी पार्टी आली, गाडी बिडी घेतली खाली करून आणि रिटर्न फिरलो. गाडी नाश्ता करून येस तोवर भावानी गाडी खाली केलेली, त्यामुळं काय गाडी खाली करतानाचा व्हिडिओ काढून राहिला आणि रिटर्न फिरलेलो. त्यामुळे आलो डायरेक्ट रमजानच्या सासरवाडीत. गावातनं काय गाडी घातली नाही, बायपासनंच गाडी घातली. भाऊ म्हणलेला काय व्हिडिओ तू घेतला ना आपल्या सासरवाडीला, तर भावानं कमेंट करून सांगा ही रमजानची सासरवाडी हाईक तरी कुठली, म्हणजे गावाचं काय नाव आहे. मग काय पुढं आलो सांगलीत भावांनो, ह्यो नवीन एक ब्रिज झालेला आहे, तुम्हाला तर माहितच आहे, तुम्ही गेला पण असेल. पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो, तुम्ही पुढे आल्यानंतर इथं बॅरिकेड अगोदर लावलेलं वर, तिथं गाडी काय आपल्या मोठ्या गाड्या काय पास होत नव्हत्या. तर काय विषय नाही, नवीन ब्रिज झालेला आहे. राईट साईडला तुम्ही वळाला ना तर डायरेक्ट तुम्ही ब्रिजवरून पलीकडे पुढे जाताय. मग काय पुढे इस्लामपूरच्या तिथं आल्यानंतर आपल्याला इस्लामपूरचं शेड घाट पडलं. शेडच्या 4-5 गाड्या आहेत, पोल्ट्रीच्या कोंबडी वाहतूकच्या 4-5 गाड्या आहेत. काय विषय नाही, मग शेड बरोबर ज्यूस पाणी केला. चला म्हटलं आता निघूया आणि लागलो आपल्या हायवेला लागल्यानंतर आता म्हटलं रमजानला म्हटलं आता तुला पण गाडी भरायसाठी फोन आलेला आहे, आता तू जा म्हटलं गाडी भरायला. त्यानं गाडी बोलवून घेतली आणि आपली बरोबर त्याला म्हटलं आता तू जा तुझी गाडी भरायला, मी जातो आता घरी आराम करायला. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो करून जावा. धन्यवाद भावांनो.